हॅलो मंडळी, वेलकम टू फिरातीच्या मायला. मी रेशमी स्वागत करते तुमचं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीच्या एपिसोड नंबर 7 मध्ये. तर आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत मराठी कट्टा या रेस्टॉरंटमध्ये. आमच्याच एका सबस्क्रायबरने आम्हाला इथे फिश थाळी खाण्यासाठी सजेशन दिलं आहे. तर ही फिश थाळी कशी आहे हे बघण्यासाठी आजचा इंटरेस्टिंग एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि लवकरच आपली 500 सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण होणार आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर ती फॅमिली कंप्लीट करा आणि आमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. तर आमच्या सबस्क्रायबरने आम्हाला रेकमेंड केली होती पापलेट थाळी आणि बोंबील थाळी. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर या अगदी सुंदर अशा पद्धतीने सजवलेल्या या दोन थाळ्या आहेत. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगते ही पापलेट थाळी. तर ह्याच्यामध्ये आहेत मस्तपैकी तांदळाच्या भाकऱ्या आणि हे केळीच्या पानात सर्व केलं आहे त्यांनी. हे मोठं आणि भरलेलं असं पापलेट इतकं टेस्टी दिसतंय ना. त्याचबरोबर ग्रेव्हीमध्ये आहे प्रॉन्सचा रस्सा आणि ऑफकोर्स फिश डिश आहे म्हणजे सोलकडीत असणारच. आणि दुसरी आपली डिश आहे ही प्रॉन्स थाळी. तर ह्या पद्धतीने ह्या लोकांनी असे प्रॉन्स मस्त फ्राय करून एका लाईनमध्ये केळीच्या पानावर ठेवून दिलेले आहेत. आणि ह्यांची ही प्रॉन्स फ्राय करण्याची पद्धत मला खूप अशी छान वाटते. म्हणजे हे थोडं असं फिश फिंगर्स सारखं वाटतंय. तर मस्त इंटरेस्टिंग असं हे वाटतंय. ह्या डिशमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉन्स फ्राय, भाकऱ्या, प्रॉन्सचा रस्सा आणि सोलकढी मिळणार आहे. तर सुरुवात मी करणार आहे मस्त कुरकुरीत अशा प्रॉन्स थाळीपासून. ऑफकोर्स पहिला मी हे प्रॉन्स खाणार आहे. आणि हां, ह्या डिशचा USP म्हणजे हा कोळंबी ठेचा झणझणीत, जो खाऊन गेल्या वेळेला माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं. तर हा फर्स्ट प्रॉन्स आहे. छान अशी त्याची साईज पण मोठी आहे. रव्यामध्ये छान कुरकुरीत असा तळलेला प्रॉन्स आहे हा. हम्म. वाव. ज्यांनी आम्हाला हे रेकमेंड केलंय त्यांना फुल मार्क्स. टू गुड. एवढा कुरकुरीत आणि टेस्टी प्रॉन्स मी पहिल्यांदा केला. जेवढ्या आम्ही प्रॉन्स फ्रायच्या डिश ट्राय केल्या त्याच्यामधल्या ही नंबर 1. आणि आता आम्ही ट्राय करणार आहोत कोळंबी रस्सा. तर मस्त ह्या तांदळाच्या अशा मऊसूद भाकऱ्या. हा हा हा. छान रसाला चवी दिलेली आहे. वाव. गेल्या वेळेला आम्ही थोडं झणझणीत खाल्लं होतं. आणि हा जो रस्सा आहे ना, इतके छान त्याच्यामध्ये फ्लेवर्स बॅलन्स केले आहेत. अजिबात तिखट कुठे जात नाही, कुठे असा आंबट नाही, माइल्ड नाही. अगदी चवीला उत्कृष्ट. सगळ्या चवी ह्याच्यात खूप छान बॅलन्स केलेल्या आहेत. खरंच ही थाळी खायला इथे नक्की या. अतिशय उत्कृष्ट. आणि आता दुसरी डिश आहे माझ्यासमोर, ती आहे पापलेट थाळी. हे पापलेट बघूनच आधी मी खुश झाली आहे. इतकं छान फ्रेश. साईला सुद्धा हे पापलेट अशी मस्त आहे आणि छान फ्राय केलेलं, वरून कोथिंबीर पेरून दिलेलं. आता फक्त त्याच्यावरून लिंबू पिळायचं आहे आणि जे फ्लेवर्स फुटणार आहेत ना माझ्या तोंडामध्ये, त्याला काही तोड नाही. आणि आता तुम्ही पहिलं हे पापलेट खाणार आहे. वाव. अतिशय फ्रेश आहे पापलेट. तेवढंच गरम गरम. हा पापलेट आहे आणि हा पूर्णपणे आतून व्यवस्थित शिजला आहे. वरून त्याला मसाल्याचं कोटिंग, रव्याचं कोटिंग अगदी छान पद्धतीने केलेलं आहे. आणि अजिबात असं जास्त तेलकट कुठेही तो दिसत नाही. व्यवस्थित तेलामध्ये त्याने फ्राय करून दिला आहे. वाव. मजा आ गया. ह्या पापलेटच्या थाळीमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉन्स रस्साच दिलेला आहे. आणि या रश्श्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आहे.
पण आता मी ऑफकोर्स या ठेच्यासोबत थोडासा ट्राय करणार आहे बिकॉज हा ठेचा इकडचा USP आहे जो मला खूप आवडतो. यासाठी मी ते मस्केदार जेवायला. तर आता आमचा हा पापलेट थाळीचा पडसा पडून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मला इतका रस्सा इतका आवडलाय ना की हा रस्सा पूर्ण संपला आणि भातासाठी मला वेगळा रस्सा मागावा लागला. एवढा हा रस्सा टेस्टी आहे. आणि ऑफकोर्स हा इकडचा भात हा फक्त इथेच मिळतो. त्यांचा स्पेशल असता कोल्हापुरी भात. तर गेल्या वेळेला आम्ही हा भात सावजी चिकन सोबत ट्राय केला होता तेव्हाच तो माझ्या मनात बसला होता. तर आता मी हा भात या कोळंबी रश्श्यासोबत ट्राय करणार आहे. तर मला बघायचं की टेस्ट अजून एनहान्स होते का. रस्सा फार गरम आहे. असा सगळा केऑस झालेला आहे माझ्या डिशवर ताटावरती. ओके. त्या वासानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. अप्रतिम. एक भाकरी कमी खा पण इकडे येऊन हा भात नक्की ट्राय करा. आणि आता त्याच्याशिवाय कुठलीही फिश थाळी अपूर्ण आहे अशी सोलकढी. संपूर्ण जेवण झाल्यावर ही डिश कंप्लीट करणारी अशी सोलकढी. तर खाने के बाद कुछ मीठा हो जाए असं म्हणत आम्ही इकडे स्पेशलचे गरमागरम गुलाबजाम येतात ते मागवलेले आहे. सॉफ्ट असे हे गुलाबजाम. गरम आहे. वाव. मजा आ गया. खूप भारी आहे. तर मन आणि पोट तृप्त करून आम्ही आता घरी वामकुक्षी घेण्यासाठी जात आहोत. असेच आम्हाला छान छान रेकमेंडेशन्स द्या म्हणजे आम्ही त्या ठिकाणी येऊन या डिशेस ट्राय करू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता लवकरच भेटू नेक्स्ट गुरुवारी पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.